नमस्कार. 14 जानेवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वात आधी आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आता 12 जानेवारी 2021 रोजी आपण जे न्यूज डिस्कशन केला होता त्याच्यामध्ये आपण सर्वात पहिले ज्युडिशियल रिव्ह्यू ज्युडिशियल रिव्ह्यू याचा विषय डिस्कशन घेतला होता, म्हणजेच न्यायिक पुनरावलोकन. त्याच्या अंतर्गत आपण बघितलं होतं की सुप्रीम कोर्ट कलम 32च्या अंतर्गत आणि हायकोर्ट हे कलम 226च्या अंतर्गत रिट बाहेर पाडू शकते. रिट म्हणजे काय असते तर रिट म्हणजे प्राधिलेख. ठीक आहे. जर एखादा व्यक्तीचे जे काही मूलभूत अधिकार आहे त्याचं हनन झालं असेल तर सुप्रीम कोर्ट कलम 32च्या अंतर्गत आणि हायकोर्ट कलम 226च्या अंतर्गत हे रिट बाहेर पाडू शकते. आता त्याचा एक्सप्लेनेशनमध्ये थोडेसे करेक्शन्स आहेत. तर आजची आपल्या डिस्कशनमध्ये आपण सर्वात आधी रिट पिटिशन व त्याचे प्रकारविषयी माहिती घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपला जे रेग्युलर डिस्कशन आहे त्याला स्टार्ट करणार आहोत. ओके. तर रिट म्हणजे काय? रिट म्हणजे प्राधिलेख आणि आता आपण प्राधिलेख आणि त्याचे प्रकार बघून घेणार आहोत. सर्वात पहिला जो आहे तो आहे हेबस कॉर्पस, ज्याला आपण मराठीमध्ये देहोपस्थिती म्हणतो. ओके. आता हेबस कॉर्पस कोणाच्या विरोधात काढता येते तर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस बेकायदेशीरपणे अटक केल्यास न्यायालय हा प्राधिलेख काढून अटक करणाऱ्या व्यक्तीला आदेश देते की अटक केलेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर उपस्थित करण्यात यावे. लक्षात घ्या, ए आणि बी असे दोन व्यक्ती आहे. ए या व्यक्तीने बीला बेकायदेशीरपणे, ठीक आहे, बेकायदेशीर इथे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कायदेशीर असेल तर हेबस कॉर्पस काढता येत नाही, परंतु जर बेकायदेशीर असेल तर न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट एला आदेश देऊ शकते की बी या व्यक्तीला जे तुम्ही बेकायदेशीरपणे अटक केली आहे त्याला न्यायालयासमोर तुम्ही आणावे. ओके. एक्झाम्पल घेतो. समजा एखादा पोलीस अधिकाऱ्याने एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केला. ठीक आहे. आता पोलीस जेव्हा केव्हा पण एखाद्या व्यक्तीला अरेस्ट करतात तर त्याला 24 तासाच्या आतमध्ये, ठीक आहे, अरेस्ट केलेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आत न्यायालयासमोर हजर करणे हे बंधनकारक आहे. जर असं केला नाही तर त्या पोलीस अधिकाऱ्यासमोर हे किंवा त्याच्या विरुद्ध हेबस कॉर्पसची रिट बाहेर पाडता येते. ठीक आहे. आता महत्त्वाचं काय आहे की कुठल्या केसेसमध्ये, ठीक आहे, कुठल्या बाबतीत हेबस कॉर्पसची रिट काढू शकत नाही हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर सर्वात पहिले जर अटक कायदेशीर असेल तर. दुसरा, घटक कायदेमंडळ किंवा न्यायालयाचा अवमानाशी संबंधित असेल तर. तिसरा, सक्षम न्यायालयाने अटक केली असेल तर. आणि चौथा म्हणजे अटक न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा बाहेर असेल तर. व्हेरी इम्पॉर्टंट. हा चारही क्रायटेरिया आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सर्वात पहिलं काय बरं, जर अटक कायदेशीर असल्यास आपण हेबस कॉर्पसची रिट बाहेर पाडू शकत नाही. दुसरा, घटक कायदेमंडळ किंवा न्यायालयाचा अवमानाशी संबंधित असेल तर. तिसरं, सक्षम न्यायालयाने अटक केली असेल तर. आणि चौथा म्हणजे अटक न्यायालयाचा अधिकार क्षेत्राचा बाहेर असेल तर. ठीक आहे. या 4 केसेसमध्ये आपण हेबस कॉर्पस ही रिट बाहेर पाडू शकत नाही. आपण म्हणजे कोण? सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट. दुसरं जे आहे ते आहे परमादेश. परमादेशला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो मॅन्डमस. ओके. आता मॅन्डमस म्हणजे काय तर एखादा सार्वजनिक अधिकारी आपले सरकारी कर्तव्य पार पाडण्यास अपयशी ठरल्याने किंवा त्याने ते कर्तव्य पार पाडण्यास नकार दिल्याने एखाद्या व्यक्तीचे किंवा व्यक्तिगटाचे मूलभूत हक डावललेले गेले असतील तर तो व्यक्ती किंवा व्यक्तिगट न्यायालयाकडे परमादेश रिट अर्ज करू शकतो. परमादेश म्हणजे एका प्रकारे महादेशसुद्धा म्हणतात याला. आपण काय म्हणतात? महादेश. ठीक आहे. महादेशच्या अंतर्गत काय होते माहिती आहे का, तर एखादा सरकारी कर्मचारी आहे त्याला आदेश देण्यात येतो की हा तुमचं काम आहे आणि तुम्ही त्याला केलंच पाहिजे. ठीक आहे. मग सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट ती जी काही ऑथॉरिटी असते संबंधित त्याला आदेश देते या रिटच्या माध्यमातून. ओके. हे लक्षात घ्यायचं आपल्याला. आदेश दिला जातो की तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलेलं नाही आहे योग्य रीतीने आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे जे मूलभूत अधिकार आहे त्याचं हनन होतं आहे. मग तुम्ही तुमचे अधिकार नीट आणि काटेकोरपणे पार पाडावे. ओके. आता हे परमादेशी जे रिट आहे ते कोणाच्या विरोधात काढता येत नाही. हा एक्सेप्शनल केसेस खूप जास्त महत्त्वाचं बरं का. तर लक्षात घ्या, खाजगी व्यक्ती किंवा संस्थांच्या विरोधात हे परमादेश बाहेर पाडता येत नाही. ओके. पण त्याच्या विरोधात आपण जे हेबस कॉर्पस बघितलं होतं तर हेबस कॉर्पस हे प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल तसंच पब्लिक ऑथॉरिटी, ओके, या दोघांच्या विरोधातही काढता येते बरं का. तर हे लक्षात ठेवायचे.
परमादेश जे आहे ते खाजगी व्यक्ती किंवा संस्थांच्या विरोधात काढता येत नाही. दुसरं, संबंधित अधिकाऱ्याचे कर्तव्य स्वेच्छाधीन असल्यावरती तुम्ही त्याच्यावरती परमादेश काढू शकत नाही. राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्याविरुद्ध किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्याविरुद्ध सुद्धा आपल्याला परमादेशी रेट हे बाहेर पडता येत नाही. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर तिसरं जे आहे ते आहे प्रतिषेध, ज्याला आपण प्रोहिबिशन म्हणतो. ओके, तर हा प्रतिलेख केवळ न्याय किंवा समन्यायी प्राधिकरण यांच्या विरुद्ध काढता येतो. तो प्रशासकीय अधिकारी, कायदेमंडळ आणि खाजगी संस्था किंवा व्यक्ती यांच्या विरुद्ध काढता येत नाही. ओके, लक्षात घ्या, कोणाकोणाविरुद्ध? तर न्याय किंवा समन्यायिक प्राधिकरण म्हणजे ट्रिब्युनल्स याला आपण म्हणतो. ओके, तर यांच्या विरुद्ध हे प्रतिषेध किंवा प्रोहिबिशन आपण काढू शकतो. हा प्रतिषेधचा जो काही रिट आहे तो प्रशासकीय अधिकारी, कायदेमंडळ आणि खाजगी संस्था किंवा व्यक्ती यांच्या विरुद्ध काढता येत नाही. ओके, आता महत्त्वाचं लक्षात घ्या, परमादेश म्हणजे महादेश किंवा मॅन्डमस ज्याला आपण म्हणतोय ते कृती करण्याचे आदेश देतो, की तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलं नाही तर तुम्ही ते योग्य प्रकारे पार पाडावे असे आम्ही आदेश देतोय. ठीक आहे, परमादेशमध्ये आदेश दिला जातो. ओके, तर परमादेश कृती करण्याचा आदेश देते, तर प्रतिषेध कृती न करण्याचे आदेश देते. ठीक आहे, प्रतिषेध काय करते? कृती न करण्याचे आदेश देते. म्हणजे काय की एखाद्याने स्वतःची ऑथॉरिटीचं बाहेर जाऊन काम करावे नव्हे. ठीक आहे, एखाद्याने स्वतःचं ऑथॉरिटी बाहेर जाऊन काम करायला नको, त्यामुळे आपण त्याला काय करतो? त्याला थांबवतो, त्याला प्रोहिबिट करतो. ओके, मग हे थांबवण्यासाठी जे रीट काढली जाते त्याला आपण प्रोहिबिशन म्हणतो. ओके, आणि ते फक्त ज्युडिशियल नेचरचे जे काही ऑथॉरिटीज आहेत जसे की न्याय किंवा समन्यायिक प्राधिकरण यांच्या विरोधातच काढता येतो. ओके, त्यानंतर चौथा जे आहे ते आहे उत्प्रेक्षण, ज्याला आपण सर्ट्युररी म्हणतो. ओके, आता सर्ट्युररीविषयी माहिती घ्यायची तर कनिष्ठ न्यायालयाकडे किंवा न्याय प्राधिकरणाकडे प्रलंबित असलेले खटला काढून घेणे किंवा त्यांनी दिलेला निकाल बाद ठरवणे हा या प्रतिलेख मागचा उद्देश आहे. ओके, एखादा केस आहे जी लोअर कोर्टकडे आहे परंतु ते काय त्याचा निवाडा लावू शकत नाही आहे, मग हायकोर्ट काय करतो? हा जो केस आहे तो आमच्याकडे ट्रान्सफर करा. ओके, असे आदेश देतो लोअर कोर्टना. तर हे आदेश देण्यासाठी त्यांना रीट बाहेर काढावी लागते आणि ती आहे सर्ट्युररीची रीट. ठीक आहे, काय सांगितलं गेलं बरं? कनिष्ठ न्यायालयाकडे किंवा प्राधिकरणाकडे प्रलंबित असलेले खटला काढून घेणे किंवा त्यांनी दिलेला निकाल बाद ठरवणे हा या प्राधिलेख मागचा उद्देश आहे. कनिष्ठ न्यायालयाने अधिकार क्षेत्राचे उल्लंघन केल्यास, नैसर्गिक न्यायतत्वांची उपेक्षा केल्यास किंवा कायद्याची चूक केल्यास वरिष्ठ न्यायालय हा प्राधिलेख काढू शकते. ओके, आता एरिया ऑफ ज्युरिडिक्शन लक्षात घ्या. काय बरं? कनिष्ठ न्यायालयाने अधिकार क्षेत्राचे उल्लंघन केल्यास, नैसर्गिक तत्वांची उपेक्षा केल्यास किंवा कायद्याची चूक केल्यास वरिष्ठ न्यायालय हा प्राधिकार काढू शकते. प्रतिषेध प्राधिलेख केवळ प्रतिबंधात्मक स्वरूपाचे आहे, तर उत्प्रेक्षण प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक स्वरूपाचे आहे. आता बघा, प्रतिषेधमध्ये आपण काय करत होतो? तर एखाद्याला थांबवत होतो की तू तुझ्या ज्युरिडिक्शनचा बाहेर जाऊन काम करू नको करणं. ओके, उत्प्रेक्षणमध्ये आपण काय करतो की एखाद्याने बाहेर जाऊन काम केलंच आहे तर त्याला आता आपण सुधरवणार आहोत. ठीक आहे, त्यामुळे त्याला काय सांगितलं गेलं आहे? तर उपचारात्मक किंवा त्याला क्युरेटिव्ह पण म्हणतो आपण इंग्रजीमध्ये. ठीक आहे, ते काय आहे बरं? तर क्युरेटिव्ह नेचरचे, आपण त्याला क्युअर करतो आहे की त्यांनी चूक केली आहे तर आपण त्याला सुधरवतो आहे. ओके, त्यामुळे सर्ट्युररी हा इम्पॉर्टंट आहे. प्रतिषेध हा प्राधिलेख दाव्याच्या सुरुवातीला, तर उत्प्रेक्षण हा प्राधिलेखचा वापर कनिष्ठ न्यायालयाने दाव्याचा निर्णय दिलेला असतो तेव्हा म्हणजे दाव्याच्या अंतिम टप्प्यात करण्यात येते. आता प्रोहिबिशन, ठीक आहे, थांबा, हे आपण कधी बोलतो? कार्य करण्याआधी बोलतो ना, बरोबर की नाही? प्रोहिबिट करतो आपण कोणाला कार्य करण्यापासून, म्हणजे त्याला आधीच थांबवतो आहे. ओके, तर हा जे प्रतिषेध आहे ते काय करतो प्राधिलेख? तर एखाद्याला प्रोहिबिट करतो, म्हणजे कार्य करण्याचा आधीच थांबवतो की काय तो चुकीचं करू नये म्हणून. ओके, पण उत्प्रेक्षणचा मध्ये आपण काय करतो? तर त्याच्याकडनं ते चुकीचं कार्य झालेलं आहे तर आता सुधरवता कशा येईल ते आपण उत्प्रेक्षणच्या माध्यमातून बघतो. ओके, म्हणजे काय की कायदा होण्याआधी किंवा एखाद्याचा निर्णय येण्याआधी आपण त्याला थांबवलं तर त्याला आपण प्रतिषेध म्हणावं, आणि एखादा निर्णय आल्यानंतर त्याला सुधरवायचं काम आहे ते सर्ट्युररीच्या माध्यमातून होते. पूर्वी उत्प्रेक्षण प्राधिलेख केवळ न्यायिक व समन्यायिक प्राधिकरण यांच्या विरुद्ध काढता येत असे, मात्र 1991मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तो प्रशासकीय अधिकारी यांच्या विरुद्धही काढता येऊ शकतो. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, काय बरं?
तर प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्धही हा सर्टिओररीची जे प्राधिलेख आहे ते काढता येऊ शकतो. मात्र तो कायदेमंडळ आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध काढता येत नाही. बऱ्याचदा असे स्टेटमेंट विचारले जातात हां का, की सर्टिओररी हा खाजगी व्यक्तींविरुद्ध सुद्धा काढता येतो. तर उत्तर आहे नाही. ठीक आहे, ट्रू अँड फॉल्समध्ये किंवा खालीलपैकी कुठले विधान योग्य किंवा अयोग्य आहे त्याच्यामध्ये असे प्रश्न येऊन गेलेत आणि येऊ शकतात पुढे फ्युचरमध्ये सुद्धा. त्यामुळे हा जे रिट्स आहेत ते खूप जास्त महत्त्वाचे आहेत. ओके, पाचवी जे रीट आहे ते आहे अधिकार पृच्छा, ज्याला आपण को वॉरंट म्हणतो इंग्रजीमध्ये. ओके, तर एखाद्या व्यक्तीला एखादे सार्वजनिक अधिकारपद बेकायदेशीरपणे धारण करण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी हा प्राधिलेखचा वापर केला जातो. कोणत्याही नागरिक अशा प्रकारचे आव्हान एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला देऊ शकतो. हा प्राधिलेख घटनेने किंवा एखाद्याने स्थापन केलेले कायमस्वरूपी स्वरूपाच्या सार्वजनिक कार्यालयाच्या बाबतीत काढता येऊ शकतो. मात्र मंत्रिपद किंवा खाजगी कार्यालयांच्या बाबतीत काढता येऊ शकत नाही. ठीक आहे, को वॉरंटो म्हणजे बाय व्हॉट ऑथॉरिटी. ठीक आहे, बाय व्हॉट ऑथॉरिटी म्हणजे कुठल्या कायद्यानुसार तुम्ही इथे बसला आहेत. ठीक आहे, तुम्ही प्रश्न विचारू शकतात बाय व्हॉट ऑथॉरिटी, की कुठल्या कायद्यानुसार किंवा कुठल्या हक्काने तुम्ही हा जागा ग्राहित केली आहे. ओके, म्हणजे काय एखाद्या व्यक्तीने एखाद्या सार्वजनिक अधिकारपद बेकायदेशीरपणे, ठीक आहे, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही तो पद ग्रहण करण्याचा, तरी त्याने तो केला आहे आणि त्या करण्यापासून त्याला जर प्रतिबंधित करायचे असेल, तो एखादा पदवरती बसलो आहे तर त्याच्यापासून त्याला जर प्रतिबंधित करायचे असेल तर आपण हे को वॉरंटोची रीट वापरतो. ठीक आहे, आणि कोणत्याही नागरिकाला अशा प्रकारे आव्हान एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला देऊ शकतो. कुठलाही नागरिक देऊ शकतो. ठीक आहे, सरकारी अधिकाऱ्याला. फक्त मंत्रिपद आणि खाजगी कार्यालयांच्या बाबतीत हा को वॉरंटोची रीट बाहेर पाडता येत नाही. ठीक आहे, आपण एका प्रकारे प्रश्न विचारतो की तुम्ही कुठल्या हक्काने त्या सीटवरती जाऊन बसलेत. ओके, बाय व्हॉट ऑथॉरिटी. तर इथे आपण बघितलं हे पाचही प्राधिलेखांविषयी. पहिला होता हेबस कॉर्पस, दुसरा होता मॅन्डमस, तिसरा होता प्रोहिबिशन, चौथा होता सर्टिओररी आणि पाचवा होता को वॉरंटो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि याच्यामध्ये एक्सेप्शन केस आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, जे काही तिथे करेक्शन होते ते मी इथे तुम्हाला सांगितले आणि इथे प्रॉपर डेफिनेशनसुद्धा मी तुम्हाला मेन्शन केले मराठीमध्ये, कारण थोडे प्रॉब्लेम्स येत होते की सर तुम्ही इंग्लिशमध्ये दिलं होतं ते समजलं नव्हतं. मग आज मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचं मी प्रोव्हाइड करून टाकलेले नोट्स. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. स्वतःचं बुकमध्ये याला मेन्शन करून घ्या. ओके, नोट्स बनवून घ्या या गोष्टींचे. चला, मग आजची पहिली महत्त्वाची न्यूजकडे वळूया आपण. भागधारकांना दिलासा, भाग भांडवल परत करण्यास रिझर्व्ह बँकची सहकारी बँकांना परवानगी. ओके, केंद्र सरकारने बँकिंग विनियमन कायद्यात 29 जून 2020 रोजी दुरुस्ती केल्याने कलम 12(2)(2) नुसार समधारकांना भागभांडवल परत करण्याबाबत सहकारी बँकांवर निर्बंध आले आहेत. ओके, काय आहे की ज्यांचे भांडवल वगैरे सहकारी बँकमध्ये आहेत त्यांना परत करा असं RBIने नोटिफिकेशन जाहीर केलं आहे करणं. ठीक आहे, तर कुठला कायदा आहे तो केंद्र सरकारने जाहीर केला आहे. ॲक्ट कुठला आहे, बँकिंग विनियमन कायदा. ओके, याचा अंतर्गत जे त्यांची कलम होती 12(2)(2) याच्यामध्ये चेंजेस करण्यात आले आणि सांगण्यात आलं की भांडवलधारकांना त्यांची जे काही भांडवल आहेत ते परत करा. ओके, आता निर्णय काय आला ते आपण बघून घेऊ. तर रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक उमाशंकर यांनी बुधवारी अंतरिम आदेश जारी करून भाग भांडवल परत करण्यास सहकारी बँकांना परवानगी दिली. किमान 9% व त्याहून अधिक भांडवल पर्याप्त प्रमाण म्हणजे CRAR असलेल्या बँकांना भागधारक किंवा त्यांच्या वारसांना भाग भांडवल परत करण्याची मुभा देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचा या निर्णयाचे सहकारी बँकांनी स्वागत केले. आता आपल्या इथे महत्त्वाचं काय माहिती आहे का, हे CRAR. ओके, तर आपण याच्याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. ओके, तर सर्वात आधी ओके CRAR म्हणजे काय, तर CRAR तो कॅपिटल रिस्क असेट रेशिओ किंवा त्याला CAR सुद्धा आपण म्हणतो, कॅपिटल ॲडिक्वेसी रेशिओ. ठीक आहे, कॅपिटल टू रिस्क असेट रेशिओ CRAR किंवा त्याला आपण CAR सुद्धा म्हणतो, कॅपिटल ॲडिक्वेसी रेशिओ. ओके, आता कॅपिटल ॲडिक्वेसी रेशिओ काय असते तर लक्षात घ्या. कॅपिटल ॲडिक्वेसी रेशिओच्या माध्यमातून CARच्या माध्यमातून जे काही बँक्स आहेत, ओके, जेवढे काही बँक आहेत जे बँकिंग ऑपरेशन्स परफॉर्म करत आहेत
त्यांना जे काही त्यांच्याकडे भांडवल आहे ते पूर्ण भांडवल कुठेतरी गुंतवण्यापासून आपण रोखतो. आपण म्हणजे कोण? तर सेंट्रल बँक. आणि भारतामध्ये सेंट्रल बँक कोण आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय म्हणतो की तुम्हाला जे काही तुमच्याकडे असेट्स आहेत त्यांचे 9% एवढे जे असेट्स आहेत त्यांना साईडला काढून ठेवायचे आहे. आता असं का केलं यांनी? तर समजा आज नाही तर उद्या एखादी बँक फेल झाली, ठीक आहे. बँक फेल झाली याचा अर्थ काय झाला की त्याच्यामध्ये जे काही भांडवल गुंतवलं होतं जे काही लोकांनी, त्यांची भांडवलं बुडाली, ठीक आहे. आता अशा वेळेला त्यांना सिक्युरिटी कोण प्रोव्हाइड करणार? किंवा समजा एखादं बँक आहे ती बँकरप्ट झाली, ठीक आहे. तर जे काही लोकांनी त्याच्यामध्ये पैसे लावले होते त्यांना पुन्हा पैसे रिटर्न कोण करणार? मग अशा केसेसमध्ये RBI काय सांगतो माहिती आहे का की तुमच्याकडे जेवढी काही असेट आहे ना त्याच्यापैकी 9% असेट साईडला ठेवा. म्हणजे याचा उपयोग कुठल्याही प्रकारे लोन देण्यामागे करू नका. याला तुम्ही रिझर्व म्हणून साईडला ठेवा की आज उद्या जर तुमची बँक ही बँकरप्ट झाली किंवा बुडाली तर जे काही भागधारक आहे त्यांना या पैशामधनं त्यांचे जे काही पैसे होते त्यापैकी थोडी तरी अमाऊंट त्यांना पुन्हा आपल्याला देता येईल. करणं पूर्ण नव्हे तर एक सर्टन अमाऊंट त्यांना आपण परत करू शकतो, ठीक आहे. तर हे काय देतो? एका प्रकारे सिक्युरिटी देतो जे काही भागधारक आहेत त्यांना. ओके. आणि त्यामुळे याचं नाव लक्षात घ्या, कॅपिटल ॲडिक्वेसी रेशिओ किंवा कॅपिटल टू रिस्क असेट रेशिओ. म्हणजे रिस्क असेट जे असतात ना त्यांना ते साईडला ठेवतात. आज उद्या जर रिस्क आला तर जे काही भागधारक आहेत त्यांना पैसे दिले जाऊ शकतात किंवा परत करता येऊ शकतात. ओके. आता पहिली गोष्ट म्हणजे CAR जे आहे तर CAR हे सेंट्रल बँक जे असते म्हणजे भारतामध्ये RBI हे ठरवते, ठीक आहे. आणि CARच्या माध्यमातून आपण काय करतो तर एक सर्टन अमाऊंट, ठीक आहे. सध्या 9% आहे, आता RBIने ठरवलं आहे ते त्याला चेंजसुद्धा करू शकते. ओके. तर सद्यस्थितीमध्ये 9% जे काही टोटल असेट आहे त्यापैकी 9% हे साईडला ठेवलं जातं की आज उद्या जर बँक फेल झाली तर बँकधारकांना आपण याच्यामधनं त्यांचं जे काही पैसा त्यांनी गुंतवलं होतं ते परत करूया. ओके. आता CRAR जे आहे तर CRAR कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. CRAR कॅल्क्युलेट करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे तर CRAR इज इक्वल्स टू टायर 1 कॅपिटल प्लस टायर 2 कॅपिटल अपॉन रिस्क वेटेड असेट. ठीक आहे. काय बरं? टायर 1 कॅपिटल प्लस टायर 2 कॅपिटल अपॉन रिस्क वेटेड असेट. आता सर्वात आधी आपण बघून घेऊ की रिस्क वेटेड असेट काय असते. समजा A कॉर्पोरेशन आहे, B कॉर्पोरेशन आहे, C कॉर्पोरेशन आहे, D कॉर्पोरेशन आहे किंवा A सेक्टर आहे, B सेक्टर आहे, C सेक्टर आहे, D सेक्टर आहे. आता याच्यामध्ये समजा A सेक्टरला मी लोन दिली तर मला रिस्क आहे की 10% रिस्क आहे ती ते पैसे माझ्याकडे परत येणार नाही. ओके. B सेक्टरला मी जर लोन दिला तर मला भीती आहे की 20% पैसे हे परत येणार नाही. तसंच जर मी C सेक्टरला लोन दिला तर मला खात्री आहे की 50% पैसे परत येणार नाही. ठीक आहे. म्हणजे चान्सेस आहेत की ते पैसे बुडेल किंवा ते कर्ज बुडेल माझा. आणि Dला दिलं तर 100% चान्सेस आहेत की पैसे परत येणार नाही करणार किंवा माझा तो लोन तो बुडवून टाकेल. मी आता बँक आहे, ठीक आहे. तर हे जे पर्सेंटेज ठरवते ना ते RBI ठरवतो की समजा एखादं सेक्टर आहे. ओके. आता समजा SBIचं माध्यम SBI जे त्याला मी सेक्टर A मध्ये ठेवला तर SBIमध्ये पैसे बुडवण्याचे चान्सेस 10% आहे. एक्झाम्पल घेतो आहे का, असं तर 0% त्यांनी दिलं आहे RBIचं मेन फॉर्मॅटमध्ये, पण आपण एक्झाम्पल घेतो आहे. म्हणजे जर मी Aला 100 रुपयाची लोन दिली, ओके, तर मला चान्स आहे की मला 90 रुपये परत येतील आणि 10 रुपये माझे लॉसमध्ये जातील. चान्सेस आहेत. ओके. जर फेल झाला तर त्याची मी गोष्ट करतो आहे. तर टोटल किती झाले? ABCD समजा मी प्रत्येकाला 100 रुपये दिले म्हणजे मी टोटल लोन किती काढली? 400ची लोन काढली. ठीक आहे. 400 रुपये मी लोनच्या माध्यमातून दिले. आता त्याच्यामध्ये डिफॉल्ट करण्याचे चान्सेस किती आहे? तर 100, 50, 150, 70 आणि 180. तर 180चे माझे चान्सेस आहेत की हे पैसे माझे परत नाही येणार. ठीक आहे. मग 180 भागिले 400 केले तर मला हे रिस्क वेटेड असेट याची एक व्हॅल्यू भेटेल. आणि त्याला जर मी टायर 1 आणि टायर 2 याचा जो समेशन आहे म्हणजे याचा जो ॲडिशन आहे याच्याशी डिवाईड केला तर मला CRAR भेटेल. खूप डिटेलमध्ये झालं आहे, लक्षात राहिलं तर ठीक आहे, नाही राहिलं तरी काही हरकत नाही आहे. ओके. तर हे समजलं रिस्क वेटेड असेट काय असतो की रिस्क असते की किती % माझे पैसे बुडायचे चान्सेस आहेत. ओके. आणि हे रिस्क कोण डिसाईड करते तर ते RBI डिसाईड करून देते. ओके. आणि त्याच्या अनुसार मग आपल्याला रिस्क वेटेज असेट काढायचा असतो आणि टियर 1 आणि टियर 2चा जो टोटल समेशन येतो त्याच्याशी त्याला डिवाईड करायचा असतो. आता रिस्क वेटेज असेट तर आपण बघून घेतला, पण टियर 1 आणि टियर 2 काय असते ते बघून घेऊ. टियर 1 कॅपिटल काय असतो ते लक्षात घ्या. टियर 1चा मध्ये अशा कॅपिटल असतो की समजा आज उद्या माझी एखादी बँक बुडाली, ठीक आहे, तर किंवा काही लॉस झालेत तर मी बँकिंग ऑपरेशन जे आहेत
ठीक आहे, बँकिंग ऑपरेशन जे आहेत त्याला मी बंद न करता, ठीक आहे, बँकिंग ऑपरेशन बंद न करता मी जे काही माझे लॉसेस आहेत त्याला भरून काढणार, आणि तो भरून काढण्यासाठी जो कॅपिटल लागेल त्याला मी टियर 1 कॅपिटल म्हणेन, आणि टियर 1 कॅपिटललाच आपण कोर कॅपिटलसुद्धा म्हणतो. ठीक आहे, याच्यामध्ये शेअर कॅपिटल, इक्विटी कॅपिटल आणि ऑडिटेड रेव्हेन्यू रिझर्व्स या सर्वांचा समावेश होतो. ठीक आहे, कुठलं कुठलं बरं, तर ऑर्डिनरी शेअर कॅपिटल, इक्विटी कॅपिटल, ऑडिटेड रेव्हेन्यू रिझर्व आणि इंटेंजिबल असेट या सर्वांचा समावेश असतो कशामध्ये, कॅपिटल किंवा टायर 1 कॅपिटलमध्ये. ओके, आता टायर 1 काय होतं ते आपण बघितलं आहे. याला आपण काय म्हणतो बरं, तर कोर कॅपिटल म्हणतो. ओके, आणि हा हायेस्ट लिक्विड कॅपिटल असतो, की बँकिंग ऑपरेशन बंद न करता जर मला एखादा लॉस झाला असेल तर मी त्याच्यातनं म्हणजे टायर 1चा उपयोग करून तो सर्व जो लॉस आहे तो शोषून घेऊ शकतो. ओके, आता टायर 2 कॅपिटल काय असतो, तर टायर 2 कॅपिटलसाठी लक्षात घ्या की टायर 2 कॅपिटल असा कॅपिटल असतो की समजा एखाद्या वेळेस माझे लॉसेस झाले, ओके, तर तो लॉसेसला कव्हर करण्यासाठी मला माझे असेट्स जे आहेत, ओके, जे काही म्हणजे बँकिंग ऑपरेशन्स जे आहेत ते थांबावे लागतात. ओके, काय बरोबर मी सांगितलं, टायर 2 कॅपिटल असा कॅपिटल असतो की ज्याच्यामध्ये जर मला लॉसेस झाले तर तो लॉस भरून काढण्यासाठी मला माझे ऑपरेशन्स जे आहेत त्यांना थांबावे लागतात. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. टायर 1 कॅपिटलमध्ये मला ऑपरेशन्स थांबावे लागत नाही, परंतु टायर 2 कॅपिटलमध्ये मला माझे ऑपरेशन्स जे आहेत त्यांना थांबवावे लागतात. ओके, आणि टायर 2 कॅपिटल तेव्हाच उपयोगात येतो जेव्हा टायर 1 कॅपिटल जे आहे ते संपुष्टात येतो. ओके, टायर 1 कॅपिटल एकदा संपला त्यानंतर आपण टायर 2 कॅपिटल उपयोग करतो की लॉसेस असेल त्याला ॲब्सॉर्ब करण्यासाठी. ओके, आणि बँकिंग ऑपरेशन्स तर वाइंडअप होतात हे लक्षात ठेवा. टायर 1मध्ये वाइंडअप होत नाही, टायर 2मध्ये वाइंडअप होतात. आणि हाच फॉर्म्युला होता कुठला, कॅपिटल टू रिस्क असेट रेशिओ, ज्याच्यामध्ये टायर 1 प्लस टायर 2 अपॉन रिस्क वेटेड असेट. तर आपण अख्खा हे CRAR विषयी इथे माहिती घेतली आहे. ओके, नोट्स इथून तुम्ही बनवू शकता ती सगळी गोष्ट. आता अजून काय होतं का, हां, काय काय याच्यामध्ये कन्सिस्ट केलं जाते म्हणजे टायर 2मध्ये काय काय असते, तर अनऑडिटेड रिझर्व्स असतात, अनऑडिटेड रिटेन अर्निंग असते आणि जनरल लॉस रिझर्व असतात. ठीक आहे, हे त्याचे पार्ट्स आहेत. ओके, तर आपण इथे CRAR विषयी माहिती घेतली. राहिली गोष्ट तर रिझर्व्ह बँकची, तर म्हणजे आपलं रिझर्व्ह बँक नव्हे तर आपलं कॉपरेटिव्ह बँक. तर कॉपरेटिव्ह बँकविषयी आपण 9 डिसेंबर 2012ची जी व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये डिस्कशन केलेलं आहे, तर आपण तिथून ते एकदा रेफर करावे. तसंच त्याचे जे काही लिंक्स आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईन. ओके, त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे 83 तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीस मंजुरी. ओके, तर आपण इथे आता तेजसविषयी माहिती घेणार आहोत. तेजसविषयी माहिती घेण्याआधी आपण मॅक नंबरविषयी थोडीशी माहिती घेऊ. ओके, मॅक नंबर काय असते, तर मॅक नंबर हा बेसिकली एक रेशिओ असतो ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट स्पीडला स्पीड ऑफ द साऊंडशी डिवाईड केलं जाते. आता स्पीड ऑफ द साऊंड काय, तर बघा, नॉर्मल टेम्परेचर प्रेशर म्हणजे NTPमध्ये स्पीड ऑफ द साऊंड जी असते ती 343 मीटर पर सेकंड असते. ठीक आहे, काय सांगितलं बरं मी, 343 मीटर पर सेकंड असते NTPला. ओके, नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. आता एखादा ऑब्जेक्ट आहे त्याची स्पीडला साऊंडची स्पीडशी डिवाईड केलं जातं आणि जे नंबर येतो त्याला आपण मॅक नंबर म्हणतो. आता मॅक नंबर जे आहे जर 1पेक्षा कमी असेल तर त्या स्पीडला आपण सबसॉनिक स्पीड म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, सबसॉनिक स्पीड. ठीक आहे, जे रेशिओ येईल तो जर 1 येईल म्हणजे मॅक नंबर जर 1 येईल तर त्याला आपण ट्रान्ससॉनिक स्पीड म्हणूया. मॅक नंबर हा 1पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, कुठे कुठे 1.2 म्हणजे 1.2 सुद्धा लिहिलेलं आहे काही जागेवरती, पण लक्षात घ्या 1पेक्षा जास्त आहे आणि 5पेक्षा कमी आहे तर त्याला आपण सुपरसॉनिक म्हणू. ओके, आणि मॅक नंबर जर 5पेक्षा जास्त असेल, ओके, तर त्याला आपण हायपरसॉनिक म्हणणार आहोत. ओके, स्पीड काय म्हणूया आपण त्याला, हायपरसॉनिक आहे करणं. आता हे सर्व का बघतोय, कारण तेजस जे आहे तो आपला सुपरसॉनिक एअरक्राफ्ट आहे. ओके, लक्षात ठेवा, तेजस जो आहे तो सुपरसॉनिक एअरक्राफ्ट आहे. मॅक नंबर 1.8पर्यंत त्याची मॅक्झिमम स्पीड आहे. ठीक आहे, तर आपण इथे मॅक नंबरविषयी माहिती घेतली. मॅक नंबर बेसिकली स्पीड मोजण्यासाठी यूज होतो. ओके, मॅक नंबर काढण्यासाठी आपण रेशिओ वापरतो ऑब्जेक्ट स्पीड अपॉन स्पीड ऑफ द साऊंड. जर सबसॉनिक असेल तर मॅक नंबर 1पेक्षा कमी असतो, ट्रान्ससॉनिकला मॅक नंबर 1 असतो, सुपरसॉनिकला मॅक नंबर 1पेक्षा जास्त असतो आणि हायपरसॉनिकला मॅक नंबर हा 5पेक्षा जास्त असतो. ओके, आणि हायपरसॉनिक आलं तर मॅक नंबर 25च्या पुढे असतो, हे लक्षात घ्या.
ओके, तर चला आता आपण थोडीशी माहिती आधी वाचून घेऊ तेजसनंतर, तेजसविषयी, आणि त्यानंतर तेजसला अजून डिटेलमध्ये डिस्कस करूया. तेजस MK-1A बनावटीच्या 73, तर तेजस MK-1 बनावटीचा 10 विमानांचा समावेश केला गेला आणि आपण टोटल 83 विमान जे आहे ते खरेदी करणार आहोत. स्वदेशी बनावटीची तेजस लढाऊ विमानांची निर्मिती एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजे ADA व हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड करते. विमानांमध्ये आकाशात तसेच आकाशातून जमिनीवर क्षेपणास्त्र मारा करण्याची क्षमता आहे. रडारपासून लपून राहून लेझरद्वारे बॉम्ब हल्ला करण्याचे तंत्रज्ञान या विमानात आहे. ओके, आणि याला आपण स्टील्थ टेक्नॉलॉजी म्हणतो. काय म्हणतो त्याला? स्टील्थ टेक्नॉलॉजी. ओके, स्टील टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काय होते बरं, तर स्टील टेक्नॉलॉजी हा यूज केली जाते की ज्याच्या माध्यमातून आपण रडारचं नजरेत येऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे विमानचे स्ट्रक्चर असं बनवलं जातं की ते रडारचं नजरेत येत नाही. ओके, आता थोडीशी अजून माहिती घेऊया आपण तेजसविषयी आणि लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट प्रोग्रामविषयी. ओके, लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट प्रोग्राम जो आहे तो 1984 साली सुरू करण्यात आला होता. ओके, कधी सुरू करण्यात आला होता? 1984 साली, जेव्हा आपण एरोनॉटिक डेव्हलपमेंट एजन्सी याला प्रस्थापित केली होती. ओके, आणि एरोनॉटिक डेव्हलपमेंट एजन्सी ज्याला आपण EDA म्हणतो आहे, हाच लास्ट म्हणजे काय म्हणतो त्याला, लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट प्रोग्राम चालवते, ज्याला आपण LCA प्रोग्राम म्हणतो. आणि या LCA प्रोग्रामच्या अंतर्गतच आपण तेजसला डेव्हलप केलं आहे. ठीक आहे, कधी सुरू केलं होतं? 1984 साली आपण हा प्रोग्राम सुरू केला होता. आता तेजस जे आहे किंवा LCA तेजस, लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट तेजस, हा त्याचं अख्खं नाव आहे. याला डिझाईन आणि डेव्हलप केलं आहे कोणी बरं, तर हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडने, म्हणजे हालने. तेजसला का बनवलं आपण, तर तेजस जे आहे ते MiG-21 फायटर प्लेन्स जे आहेत त्यांना रिप्लेस करणार आहेत. ओके, MiG-21 आपण 1970s वापरतो आहे. आता त्याला 50 वर्ष झाली आणि ते आता एज झालं आहे त्याचं, किंवा म्हातारे झाले एका प्रकारे आपण म्हणू शकतो त्याला. तर त्याला आपण रिप्लेस करण्यासाठी तेजस वापरणार आहोत. ओके, लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट प्रोग्राम जे आहे त्याला तेजस हे नाव 2003 साली देण्यात आला आणि तत्कालीन जे आपले पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी त्यांनी हा नाव दिला होता. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, तेजस नाव कोणी दिलं होतं, तर तत्कालीन आपले जे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी यांनी तेजस हा नाव 2003 साली लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट प्रोग्रामला दिला होता. ओके, आता हाल म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड यांनी तयार केलेले हे दुसरे सुपरसॉनिक विमान आहेत. याआधी जे हाल HF-24 मेरठ किंवा मारुत, ठीक आहे, मारुत म्हणतात त्याला, हाल HF-24 मारुत हे पहिले सुपरसॉनिक फायटर जेट होते ज्याला हालने डेव्हलप केलं होतं. आणि आता दुसरे आहेत ते आहेत कुठले? तेजस. ओके, तेजस हा सिंगल इंजिन लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट आहे. ठीक आहे, तेजस काय आहे, तर तेजस सिंगल इंजिन मल्टी रोल लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट आहे. ओके, रफाईल जे आपण आणलेत ते ड्युअल इंजिन आहेत, त्याच्यामध्ये 2 इंजिन आहेत, पण हा LCA तेजस जे आहे ते सिंगल इंजिन मल्टी रोल लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. डायरेक्ट असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी कुठला स्टेटमेंट करेक्ट आहे करणं. ओके, आणि हे लाईटेस्ट आणि स्मॉलेस्ट आहे मल्टी रोल सुपरसोनिक फायटर एअरक्राफ्टमध्ये. ठीक आहे, जेवढे काही आपले सुपरसोनिक फायटर एअरक्राफ्ट आहेत मल्टी रोल त्यापैकी तेजस जे आहे ते लाईटेस्ट आणि स्मॉलेस्ट आहे. ओके, तेजस जे आहे ते एअर टू एअर, एअर टू सरफेस आणि प्रिसिशन गाइडेड अँड स्टँड ऑफ वेपनरी कॅरी करू शकते. ठीक आहे, काय सांगितलं मी, तेजस जे आहे ते एअर टू एअर याच्यामध्ये फाईट करू शकते, एअर टू सरफेस इथे आपले मिसाईल्स वगैरे लॉन्च करू शकते. ठीक आहे, त्यानंतर तेजस जे आहे ते सिंगल इंजिन आपण बघितलं आणि डेल्टा विंग आणि टेललेस डिझाईन आहे त्याची. ठीक आहे, हे थोडेसे फीचर्स आहेत त्याचे की त्याच्या अंतर्गत डेल्टा विंग हे एक फीचर आहे आणि दुसरं म्हणजे त्याची टेललेस डिझाईन आहे त्याची. ओके, त्यानंतर आपण LCA प्रोग्रामच्या अंतर्गत तेजसला हे इंडिजिनियसली डेव्हलप केलं आहे, म्हणजे त्याची अख्खी जी टेक्नॉलॉजी आहे ते भारतामध्ये डेव्हलप झालेली आहे. आपण बाहेरून काही असं इम्पोर्ट केलं गेलेलं नाही आहे LCAसाठी. ठीक आहे, MiG-21 जे आहे ते आपण 1970s वापरतो आणि आता त्याला चेंज करण्यासाठी आपण तेजसला आपल्या एअरफोर्समध्ये इंट्रोड्यूस करतो आहे. ओके, त्यानंतर याचा मागे दुसरं उद्देश असं आहे की भारतामध्ये जे एव्हिएशन इंडस्ट्री आहे ना त्याची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी किंवा त्याला अजून जास्त उत्तेजना देण्यासाठी आपण हा तेजस प्रोग्राम हातात घेतलेला आहे. ठीक आहे, हालने प्लॅन केलं आहे की 2024-25पर्यंत ते 123 तेजस एअरक्राफ्ट जे आहेत ते भारत सरकारला देणार आहे. ओके, आता थोडेसे अजून स्पेसिफिकेशन. तर हा जो एअरक्राफ्ट आहे तो 4th जनरेशन आहे.
ठीक आहे. तेजस काय आहे, तेजस 4th जनरेशन एअरक्राफ्ट आहे. तो मॅक्झिमम 4000 किलोग्रामपर्यंतचा पेलोड जे आहे ते कॅरी करू शकतो. म्हणजे 4000 किलोमीटरपर्यंतचं 4000 किलोग्राम एवढा तो वजन कॅरी करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्याची मॅक्स स्पीड लक्षात घ्या, किती आहे 1.8. ठीक आहे. मॅक्स स्पीड किती आहे त्याची 1.8. आणि तो विदाऊट म्हणजे काय म्हणतो त्याला वेपनरीशिवाय ते 850 किलोमीटर एवढी रेंज तो किंवा एवढा डिस्टन्स तो ट्रॅव्हल करू शकतो. परंतु कॉम्बॅट रेंज म्हणजे एखादं स्थितीमध्ये त्याच्यावरती वेपन्स वगैरे आपण जर इम्प्लांट केले तर त्या स्टेजमध्ये ते 500 किलोमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकणार आहे. ठीक आहे. कॉम्बॅट रेंज म्हणजे काय की तो लढाईसाठी चालला आहे. आता लढाईसाठी जाताना त्याच्यावरती अदर इक्विपमेंटसुद्धा आपण माउंट करतो ना, म्हणजे मिसाईल लावून टाकले, त्यानंतर गन्स वगैरे लावले, तर अशा केसेसमध्ये त्याची रेंज कमी होते. किती होते 500 किलोमीटरपर्यंत जाते. ठीक आहे. आणि मॅक्झिमम जो टेक ऑफ वेट घेऊ शकतो तो आहे 13,300 किलोग्राम. ओके. 13,300 किलोग्रामचा तो मॅक्झिमम टेक ऑफ वेट त्याचा घेऊ शकतो तो. ओके. आणि हे सिंगल पायलट सिंगल इंजिन एअरक्राफ्टसाठी आहे. ठीक आहे. की तो टेक ऑफ वेट जो आहे तो 13,300 किलोग्रामपर्यंत तो कॅरी करू शकतो. बघा प्रश्न येऊन गेलेत आणि प्रश्न यांचे चान्सेस आहेत ना, का रेंजेस वगैरे ते विचारतात किती रेंज आहे काय आहे. मग त्यामुळे हे सगळे नंबर्स थोडे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ओके. त्यानंतर तेजस जे आहे त्याची डिमांड इतर कंट्रीजसुद्धा करत आहेत. आणि भारत जे आहे ते कंट्रीज लाईक सिंगापोर, इजिप्त, श्रीलंका, UAE, टर्कमेनिस्तान, मलेशिया यांनासुद्धा आपण एअरक्राफ्ट विकायचे प्रयत्न आहेत आपले. ओके. आणि त्यांनीसुद्धा इंटरेस्ट दाखवलं आहे की आम्हाला हा तेजस जे आहे ते पाहिजे करणं. ओके. आता तेजसचे थोडेसे वेरियंट्स आहेत इथे, आपण ते बघून घेऊ. तेजस ट्रेनर 2 सीटर ऑपरेशनल एक वेरियंट आहे त्याचा. ठीक आहे. जे ट्रेनिंगसाठी यूज करतात. तेजस ट्रेनर आपण म्हणतो त्याला. आणि ते 2 सीटर ऑपरेशनल व्हेकल आहे. ओके. नॉर्मली तेजस सिंगल सीटर आहे, परंतु ट्रेनिंगसाठी 2 सीटर आहे. त्यानंतर LCA तेजस AF MK2. ओके. आता MK2 जे आहे ते इम्प्रूव्ह व्हर्जन आहे MK1चा. आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे तर हायर थ्रस्ट इंजिन यूज केलं आहे. त्यानंतर LCA नेव्ही वेरियंट आहे. ओके. LCA नेव्ही वेरियंट जे आहे ते ट्विन अँड सिंगल सीट कॅरियर कॅपॅसिटीमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. म्हणजे 2 सीट्स पण आहे आणि सिंगल सीटसुद्धा आहे. परंतु LCA नेव्ही किंवा LCA नेव्हीचं प्रॉब्लेम काय माहिती आहे का, की त्याचं वेट जास्त आहे आणि त्यामुळे ते INS विक्रांत झाला, INS विक्रमादित्य झालं, त्याच्यावरती ते लँड वगैरे करू शकत नाही. कारण त्याच्यामध्ये जे बोट आहे ते मिसबॅलन्स व्हायचे चान्सेस असतात. आणि LCA तेजस नेव्ही MK2 हा त्याचा दुसरा वेरियंट आहे. ठीक आहे. तर कुठले कुठले वेरियंट फक्त लक्षात ठेवा. तेजस ट्रेनर, LCA तेजस AF MK2, LCA नेव्ही आणि LCA तेजस नेव्ही MK2. ओके. तर हे आपण तेजसविषयी थोडीशी माहिती घेतली. पुढे बघू अजून काही न्यूज आहे. 44,520 संस्थांचा निवडणुकीची प्रक्रिया सुरू. सहकारी संस्थांचा निवडणुकांची रणधुमाळी. सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाने या सर्व संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहे. ओके. लक्षात ठेवा, सहकारी संस्थांच्या निवडणुका जे आहेत ते सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरण घेते. आणि सद्यस्थितीमध्ये सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव आहे जगदीश पाटील. ओके. त्यांचं नाव काय, जगदीश पाटील. ओके. तर हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, आपण तेवढी गोष्ट बघून घेतली. आता आणि सहकारी संस्थाविषयी माहिती जी आहे ते 3 डिसेंबर 2020चा जो व्हिडिओ आहे आपला त्याच्यामध्ये दिली गेली आहे. याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देणार आहे. ओके. तर तुम्ही त्याला एकदा गो थ्रू करा. आता पुढे उमेदवारी अर्ज फेटाळलेल्यांना उच्च न्यायालयाचे दरवाजे बंद. निवडणूक अधिकाऱ्याने छाननीच्या वेळी उमेदवारी अर्ज फेटाळल्यास संबंधित उमेदवाराला त्याविरोधात उच्च न्यायालयास दाद मागता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाचा पूर्ण पीठाने बुधवारी दिला. व्हेरी इम्पॉर्टंट का, की एखाद्या निवडणूक अधिकाऱ्याने छाननीच्या वेळी उमेदवाराचा अर्ज फेटाळला तर त्याला उच्च न्यायालयात दाद मागता येणार नाही. त्यामुळे अशा उमेदवारालाही निवडणुकीनंतरच जिंकलेल्या उमेदवाराचा निवडणुकीला आव्हान देण्याची मुभा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर न्यायालयाच्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 226 नुसार त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. ओके. काय सांगितलं बरं, निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर न्यायालयाचा राज्यघटनेचा अनुच्छेद 226 नुसार त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आहे. आता लक्षात घ्या, हा जो कलम आहे ठीक आहे, याच्या जागी अजून एक कलम आहे, तो म्हणजे आर्टिकल 243O आणि 243ZG. याचा अंतर्गत जे न्यायालय आहे त्यांना
म्हणजे रेस्ट्रिक्ट करण्यात आलेले आहे की कुठल्याही प्रकारे ते जे काही लोकल गव्हर्नमेंटचे कार्यप्रणाली आहे त्याच्यामध्ये ते हस्तक्षेप करणार नाही. ओके, लक्षात घ्या बरं काय. कलम 243O आणि 243ZG याच्या अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे की निवडणूक बाबींमध्ये न्यायालयांच्या हस्तक्षेप हे याची मनाई करण्यात आलेली आहे. ठीक आहे, निवडणूक विषयक बाबींमध्ये न्यायालयांच्या हस्तक्षेपला मनाई करण्यात आलेली आहे. कलम 243O अंतर्गत पंचायतीची निवडणूक. ओके, आणि कलम 243ZGच्या अंतर्गत जे आपले म्युन्सिपाल्टीज असतात त्यांची निवडणूक. ओके, तर हे 2 आर्टिकल व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे न्यायालय आपला विशेषाधिकाराअंतर्गत हे प्रकरण ऐकू शकत नाही असेही पूर्णपीठाने निकाल देताना स्पष्ट केले. 1952 सालाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा आधार या प्रकरणी घेतल्याचे पूर्णपीठाने सांगितले. या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्त्यांच्या खंडपीठाने अशा प्रकरणांमध्ये अपीलीय यंत्रणा असायला हवी असे मत नोंदवले होते. मात्र कायदे मंडळातर्फे त्याबाबतची तरतूद केली जात नसताना न्यायालयाने तसे आदेश का द्यावेत असे नमूद करत न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्या. ठीक आहे, एवढं काही महत्त्वाचं नाही आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा की आता तुम्ही न्यायालयाकडे जाऊ शकत नाही तुमची अर्जी फेटाळली गेली असेल तर. ठीक आहे, नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे 2 ग्रामपंचायतींचा निवडणूक रद्द, पदांचा लिलाव भोवला. आता झालं काय माहिती आहे का की एम पी एस सी नव्हे तर आपलं हे काय म्हणतात त्याला, राज्य निवडणूक आयोग. ठीक आहे, काय बरं, राज्य निवडणूक आयोग, हां म्हणजे एम पी एस सी झालं ते. ठीक आहे, एम पी एस सी. तर एक मिनिट. एम पी एस सी नव्हे, स्टेट इलेक्शन कमिशन. ठीक आहे, स्टेट इलेक्शन कमिशन, कन्फ्यूज जाऊन गेलो. स्टेट इलेक्शन कमिशन. ठीक आहे, तर स्टेट इलेक्शन कमिशन जे आहे त्याच्याकडे अधिकार आहेत. ते काय करू शकतात, ते कुठलीही जी निवडणूक असेल त्याला रद्द करू शकतात. ठीक आहे, आणि सध्याचे जे स्टेट इलेक्शन कमिशनर आहेत ते आहेत UPS मदान. ओके, महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशनर जे आहेत ते आहेत UPS मदान. आणि यांनी काय केलं तर 2 ग्रामपंचायती आहेत त्यांची निवडणूक रद्द करून टाकले. ओके, तर लक्षात घ्या यांच्याकडे अधिकार आहेत, ते कुठलाही निवडणूक रद्द करू शकतात. ओके, आपण बघितलं आहे की जे काही पंचायती राज आहेत किंवा जे काही पंचायतीचे इलेक्शन्स आहेत, ओके, पंचायत इलेक्शन्स आणि म्युन्सिपाल्टीचे जे काही इलेक्शन्स आहेत ते कोण कंडक्ट करते तर ते आपलं स्टेट इलेक्शन कमिशन जे असते ते कंडक्ट करते. ओके, किंवा राज्य निवडणूक आयोग हे ते इलेक्शन्स कंडक्ट करते. आणि सद्यस्थितीमध्ये जे UPS मदान आहेत ते राज्य निवडणूक आयुक्त आहेत. ओके, हे लक्षात घ्या. आणि त्यांनी सद्यस्थितीमध्ये काय केलं तर 2 ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द करून टाकलेत. तर हे लक्षात घेण्यासारखं आहे की ग्रामपंचायती निवडणूक ठरवण्याचा, घेण्याचा आणि रद्द करण्याचा हे अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे आहे. ओके, पुढे बघू अजून काय न्यूज आहे. ओके, जम्मूतील सीमेवर BSF कडून भुयाराचा छडा. आता आपल्यासाठी महत्त्वाचं आहे BSF, तर आपण थोडीशी माहिती BSF विषयी घेऊ. BSFचा फुल फॉर्म आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. काय आहे BSFचा फुल फॉर्म? बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. ठीक आहे, BSFचा जो निर्माण आहे ते आपण 1965 वॉर नंतर केला होता आणि ते 1 डिसेंबर 1965 रोजी अस्तित्वात आली होती. ठीक आहे, 1965चा जो वॉर झाला होता इंडिया आणि पाकिस्तानमध्ये, त्यानंतर आपल्याला समजलं की बाबा आपल्याला आपल्या सिक्युरिटीसाठी एखादी डेडिकेटेड फोर्स असली पाहिजे आणि त्याचाच संकल्पनावरून आपण BSFचं निर्माण केला. ओके, BSFला 1 डिसेंबर 1965 रोजी आपण अस्तित्वात आणलं. ठीक आहे, BSFला स्वतःचे कॅडर असतात आणि त्याचे जे अध्यक्ष असतात त्यांना DG म्हणतो आपण, डिरेक्टोरेट जनरल म्हणतो. ओके, आणि ते IPS ऑफिसर असतात, म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिसमधनं त्यांचं सिलेक्शन होते. सद्यस्थितीमध्ये 186 बटालियन्स आहेत आणि BSFची जे स्ट्रेंथ आहे ते 2,57,363 आहे. ठीक आहे, एवढी लोकं BSFच्या अंतर्गत काम करत आहेत. आणि BSF जे आहे ते सद्यस्थितीमध्ये जगातील सर्वात मोठी बॉर्डर गार्डिंग फोर्स आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा बरं, BSF जे आहे ते सद्यस्थितीमध्ये जगातील सर्वात मोठी बॉर्डर गार्डिंग फोर्स आहे. ओके, आणि BSFला भारतासाठी फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हटलं जातं. ठीक आहे, भारताच्या सुरक्षेसाठी BSFला फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हटलं जातं. ओके, आता बघा आपण बघितलं की 1965चा वॉर नंतर आपल्याला असं समजलं की आपल्याला एक डेडिकेटेड फोर्स असली पाहिजे. मग असं तर काय झालं होतं तर 1965मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं आणि तेव्हा सरदार पोस्ट, छार बेट आणि बेरिया बेट
इथे 9 एप्रिल 1965 ही सर्व जागा आहे ती कच्छमध्ये आहे. इथे पाकिस्तानने हल्ला केला होता. ठीक आहे. आणि तेव्हा आपल्याला समजलं की आपल्याला एक डेडिकेटेड फोर्स हवी आहे आपल्या बॉर्डरना सिक्युअर करण्यासाठी. मग सद्यस्थितीमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे जे काही बॉर्डर आहे ते BSF गार्ड करतो. ओके. आणि KF रुस्तमजी, कोण बरं? KF रुस्तमजी हे BSFचे पहिले डायरेक्टरेट जनरल होते. ओके. आता पुढे बघूया अजून काय. तर लक्षात घ्या 1971मध्ये डिसेंबर 1971मध्ये जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि ज्याच्या माध्यमातून बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा BSFने खूप जास्त मोठा रोल प्ले केला होता. ओके. पाकिस्तानची जे फोर्स होती किंवा ज्याला आपण काय म्हणूया त्याचं नाव आहे मुक्ती बाहिनी. ठीक आहे. काय बरं? मुक्ती बाहिनी. तर BSFने काय केलं होतं, मुक्ती बाहिनीचे जे कोणतेही सैनिक होते त्यांना BSFने ट्रेनिंग दिली होती आणि मुक्ती बाहिनीमध्ये सुद्धा BSFचे जवान होते. ठीक आहे. ज्यांनी बांगलादेशला स्वातंत्र्यता मिळवण्यासाठी मदत करून दिली होती. ओके. बांगलादेश लिबरेशनसाठी मदत केली होती. आणि त्यानंतर जे तत्कालीन त्यांचे अध्यक्ष होते शेख मुजिबुर. ठीक आहे. काय बरं? शेख मुजिबुर रहमान यांनीसुद्धा BSFची तारीफ केली होती. बांगलादेशचे पहिले अध्यक्ष शेख मुजिबुर रहमान. ओके. आणि बॅटल ऑफ लोंगवाल करून एक बॅटल झाली होती, त्याच्यामध्ये सुद्धा BSFने स्वतःची म्हणजे बोलता येत ना शक्तीचं प्रदर्शन केलं होतं करणं. ओके. हे लक्षात ठेवा. आता काही महत्त्वाचे बॅटल्स आहेत जे BSFने लढले आहेत. तर त्यापैकी आहे इंडो पाकिस्तान वॉर 1971, ऑपरेशन ब्लू स्टार, ऑपरेशन ब्लॅक थंडर, इन्सर्जन्सी इन पाकिस्तान, इन्सर्जन्सी इन जम्मू काश्मीर, कारगिल वॉर, बांगलादेश इंडियन बॉर्डर स्कर्मिश जे 2001मध्ये झालं होतं. 2001-2मध्ये ऑपरेशन प्रक्रम ज्याच्यामध्ये इंडिया आणि पाकिस्तानमध्ये स्टँड ऑफ झाला होता. त्यानंतर 2013चा इंडिया पाकिस्तान बॉर्डरवरती क्लॅशेस. 2014-15 इंडिया पाकिस्तान सर्वीकडे चालतच राहिलं आहे. ठीक आहे. तर या सर्वांमध्ये BSFने स्वतःची जे दावेदारी आहे त्याला पेश केलं होतं आणि त्यांना सिद्ध केलं होतं. सद्यस्थितीमध्ये कलकत्ता, गुवाहाटी आणि पटना येथे BSF जे आहे ते नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणून सुद्धा काम करत आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं? सद्यस्थितीमध्ये कलकत्ता, गुवाहाटी आणि पटना येथे BSF जे आहे ते नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणून सुद्धा काम करत आहे. ओके. आणि सद्यस्थितीमध्ये या 3 प्रदेशामध्ये त्यांचे 18 बटालियन्स आहेत आणि प्रत्येक बटालियनमध्ये 45 हे व्यक्ती काम करत आहेत. तसेच त्याच्यामध्ये इंजिनियर्स आहेत, टेक्निशियन्स आहे, इलेक्ट्रिशियन, डॉग स्क्वॉड हे सर्व त्या BSFचा मध्ये इन्क्लुडेड आहे. स्पेशल डिटॅचमेंटसुद्धा आहे BSFची, ज्याच्यामध्ये पहिलं आहे क्रीक क्रोकोडाईल. काय बरं? क्रीक क्रोकोडाईल. तर भारताचा जो सर क्रीक एरिया आहे जे गुजरात बॉर्डरला लागून आहे तिथे प्रोटेक्शन द्यायचं काम हे क्रीक क्रोकोडाईल्स करतात. ओके. हीच त्यांची BSFची एक स्पेशल ब्रांच आहे आणि सध्या त्याची स्ट्रेंथ आहे 42ची. ओके. ते 2009मध्ये बनवण्यात आली होती, हे सुद्धा लक्षात ठेवा. दुसरी जी आहे ते आहे कॅमल कंटेनमेंट. ओके. कॅमल कंटेनमेंटच्या माध्यमातून काय होते तर जे काही आपला रणप्रदेश आहे म्हणजे राजस्थान बॉर्डर आहे जिथे इंडिया आणि पाकिस्तानची बॉर्डर लागते राजस्थानला बॉर्डरला, मग तिथे कॅमल्स यूज केले जातात ना ट्रॅव्हलिंगसाठी, मग त्यांना कॅमल कंटिंजमेंट म्हणतात. ओके. आणि सद्यस्थितीमध्ये 1200 कॅमल्स आणि 800 रायडर्स आहेत BSFकडे आणि त्याचं ट्रेनिंग सेंटर किंवा हेडक्वार्टर जे आहे ते कुठे जोधपूर येथे आहे. ओके. तर 2 कंटिंजमेंट, एक आहे क्रीक क्रोकोडाईल, दुसरं आहे कॅमल कंटिंजमेंट. आणि सद्यस्थितीमध्ये जे DG आहेत डायरेक्टरेट जनरल ते आहेत सुरजीत सिंग देसवाल. ओके. तर हे आपण माहिती घेतली कशाविषयी? BSF विषयी. पुढे बघू अजून काही न्यूज आहे. राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम तूर्त लांबणीवर. राष्ट्रीय प्रतिरक्षा दिन हा पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत 17 जानेवारीला देशभरात पाळला जातो. व्हेरी इम्पॉर्टंट आहे का? 17 जानेवारी तारीख लक्षात ठेवा. राष्ट्रीय प्रतिरक्षा दिन हा पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत 17 जानेवारीला देशभरात पाळला जातो. राष्ट्रीय प्रतिरक्षा दिन. ओके. कशांचा अंतर्गत आहे तर पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत. कधी पाळला जातो? 17 जानेवारीला. त्या दिवशी पोलिओची लस दिली जाते. ओके. तर हे एक महत्त्वाचं 17 जानेवारी कशासाठी फेमस आहे ते आपण बघून घेतलं. नेक्स्ट आहे ते आहे इतिहासाचा अभ्यासक्रम बदलण्याचा हालचाली. गार्गी मैत्रीसह इतिहासातील प्रभावशाली व्यक्तींचा येत्या काळात इतिहासाचा पुस्तकात समावेश होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचा म्हणजेच NCERT इतिहासाचा अभ्यासक्रमात बदल करण्याच्या दृष्टीने हालचाल करण्यात येत आहे. आपल्यासाठी इथे महत्त्वाचे NCERT. तर आपण थोडीशी माहिती NCERT विषयी घेऊया. सर्वात पहिले तर NCERTचा फुल फॉर्म नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. काय बरं? नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. ओके. ही एक ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे आणि 1961 साली ही अस्तित्वात आली.
ओके, कधी बरं, तर 1 सप्टेंबर 1961 स्पेसिफिक डेट आहे, लक्षात ठेवायची आहे. आता 1 सप्टेंबर 1961 रोजी जेव्हा ही अस्तित्वात आली तेव्हा त्याला आपण सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860, काय बरं, सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 याचा अंतर्गत आपण NCERTचं निर्माण केला. ओके, आणि सद्यस्थितीमध्ये डॉक्टर ऋषिकेश सेनापती हे जे आहेत ते याचे म्हणजे NCERTचे डिरेक्टर आहेत. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे NCERTचा हेडक्वार्टर कुठे आहे, तर सर ऑरोबिंदो मार्ग जे नवदिल्ली येथे आहे तिथे याचा सद्यस्थितीमध्ये हेडक्वार्टर आहे. ओके, आपण बघितलं 1 सप्टेंबर 1961 रोजी ही अस्तित्वात आली आणि अस्तित्वात आणताना आपण त्याच्या अंतर्गत 7 इन्स्टिट्यूशन्स होते ज्याला मर्ज करून घेतलं आहे. ओके, किंवा NCERTचा अंतर्गत आणलं आहे. कुठले आहेत ते, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशन, सेंट्रल ब्युरो ऑफ टेक्स्टबुक रिसर्च, सेंट्रल ब्युरो ऑफ एज्युकेशन अँड व्होकेशनल गायडन्स, त्यानंतर डिरेक्टोरेट ऑफ एक्सटेन्शन प्रोग्राम फॉर सेकंडरी एज्युकेशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बेसिक एज्युकेशन, नॅशनल फंडामेंटल एज्युकेशन सेंटर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑडिओ व्हिज्युअल एज्युकेशन. ओके, पण लक्षात ठेवा नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन हे NCERTच्या अंतर्गत येत नाही, त्याला आपण सेपरेट ठेवलेलं आहे. ओके, त्यानंतर NCERT जे आहे ती एक स्कॉलरशिप एक्झाम प्रोव्हाइड करते किंवा कंडक्ट करते, त्याचं नाव आहे नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च स्कीम. काय बरं, नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च स्कीम 1963पासनं NCERT ही एक्झाम कंडक्ट करते किंवा याचा जी काय म्हणतात या स्कीमचा आयडिया मागे NCERT आहे. ओके, आणि ही जी स्कीम आहे ते 10वीचा क्लासचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी घेतली जाते. ही एक्झाम आहे एका प्रकारे नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च स्कीम याच्या अंतर्गत एक्झाम घेतली जाते. ठीक आहे, स्कॉलरशिप प्रोव्हाइड करण्यासाठी आणि ते 10th क्लासचे जे काही स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी कंडक्ट केली जाते. आता NCERT बेसिकली टेक्स्टबुक पब्लिश करते, व्हेरी इम्पॉर्टंट आहे का. बघा CBSE आपण म्हणतो तर CBSEकडे फक्त एक्झाम कंडक्ट करायचं काम आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एक्झामिनेशन. ओके, ते काय करते, ते फक्त एक्झाम कंडक्ट करायचं काम करते क्लास 1 to 12, परंतु त्यांचे जे बुक्स असतात ते बुक्स NCERT पब्लिश करते. सद्यस्थितीमध्ये 19 स्कूल बोर्ड आणि 14 स्टेट हा NCERTचे बुक्स वापरत आहेत. ओके, NCERT स्वतःचे ऑनलाईन बुक्ससुद्धा प्रोव्हाइड करते PDF च्या माध्यमातून आणि ते पाठशाला या वेबसाईटच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे, ऑनलाईन टेक्स्टबुक जे आहेत ते NCERT प्रोव्हाइड करते PDFच्या माध्यमातून आणि पाठशाला या वेबसाईटवरनं आपल्याला ते डाउनलोड करता येते. एखाद्याला जर ती प्रिंट करायची असेल तर त्याला NCERTला 5% रॉयल्टी द्यावी लागते आणि त्यानंतर NCERT त्या व्यक्तीला PDF पास करते आणि ते व्यक्ती जे आहे ते त्याला पब्लिश करू शकतो किंवा इन्स्टिट्यूट जी असते ती त्याला पब्लिश करू शकते. ओके, परंतु लक्षात घ्या रॉयल्टी देणे गरजेचं आहे. ओके, तुम्ही असंच ते पब्लिश करू शकत नाही किंवा कॉपीराईटच्या अंतर्गत मग तुमच्यावरती ते कारवाई होऊ शकते. ठीक आहे, त्यानंतर 2017पासनं डिसिजन घेण्यात आला होता की NCERT हा फक्त आणि फक्त पुस्तकं पब्लिश करायचं काम करेल आणि CBSE जे आहे ते एक्झाम कंडक्ट करायचं काम करेल. ओके, त्यानंतर आपण पाठशालाविषयी बघितलं की ज्याच्या माध्यमातून ऑनलाईन बुक्स प्रोव्हाइड केले जातात. मग पाठशाला जी आहे ते NCERTचा इनिशिएटिव्ह आहे जे त्यांनी मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट याचा जोडीला घेतलेला आहे. ठीक आहे, पाठशाला जो इनिशिएटिव्ह आहे तो NCERT आणि मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट यांनी मिळून घेतलेला आहे आणि याच्या माध्यमातून काय केलं जातं तर याच्या माध्यमातून टेक्स्टबुक झाला, तसंच ऑडिओ व्हिडिओ पब्लिकेशन आणि अदर प्रिंट अँड नॉन प्रिंट एलिमेंट्स जे आहेत ते प्रोव्हाइड केले जातात. ओके, की ज्याच्या माध्यमातून लॅपटॉप आणि डेस्कटॉप यूज करणारी जी काही व्यक्ती आहे ते सुद्धा या NCERTचा लाभ घेऊ शकणार. ओके, तर हे आपण NCERT विषयी थोडीशी माहिती बघितली. पुढे बघू अजून काही न्यूज आहे. ट्रम्प साहेब आपले ट्रम्प यांच्यावर उपाध्यक्षांनी कार्यवाही करण्यास मंजुरी दिली आहे. अमेरिकी काँग्रेसमधील प्रतिनिधी गृहाने कॅपिटॉल हिल येथील हिंसाचार प्रकरणी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 25व्या घटनादुरुस्तीनुसार उपाध्यक्षांनी हकालपट्टीची कारवाई करण्यास मंजुरी दिली आहे. इथे सर्वात महत्त्वाचं आहे ते आहे ही 25वी घटनादुरुस्ती. ठीक आहे, 25वी घटनादुरुस्तीचा अंतर्गत इम्पीचमेंट कशा प्रकारे करता येईल किंवा इम्पीचमेंट स्टार्ट करण्याची जे परमिशन आहे ते या 25वी घटनादुरुस्ती देते. ठीक आहे, इम्पीचमेंट म्हणजे काय तर बेसिकली हकालपट्टी करणार आहे डोनाल्ड ट्रम्पची. ओके, म्हणजे त्यांना बरखास्त करण्याची कारवाई, त्याला इम्पीचमेंट आपण म्हणतो. आता लक्षात घेऊ आपण थोडीशी माहिती 25वी घटनादुरुस्तीविषयी. तर 25वी घटनादुरुस्ती ही 50 वर्षापूर्वी अध्यक्ष जॉन F. केनेडी यांच्या खुनानंतर मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार अध्यक्ष जर काम करण्यास सक्षम नसतील तर त्यांची जागी उपाध्यक्ष देशाचा कारभार करू शकतात अशी तरतूद आहे. या तरतुदीनुसार उपाध्यक्ष पेन्स हे मावळते अध्यक्ष ट्रम्प यांना
अक्षम ठरवून पदावरून काढून टाकू शकतात. त्यासाठी त्यांना मंत्रिमंडळाची बैठक घेऊन निर्णय घेण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. तर 25वी घटनादुरुस्ती महत्त्वाची आहे. आणि बाकी इम्पिचमेंटविषयी आपण माहिती जी आहे ते आपलं 8 जानेवारी 2021च्या न्यूज डिस्कशनमध्ये कवर केली आहे. तर तुम्ही त्याला तिथून रेफर करू शकतात. लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल होऊन जाईल. ओके. अजून बघू काही न्यूज आहे का. ओके. तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढीच न्यूज आहे. तुम्हाला कुठे काही डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. ठीक आहे. PDF जी आहे पेपरची ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल म्हणजे टेलिग्राम चॅनलवरती आमचं अवेलेबल होईल. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारच आहे. आणि इतर लिंकसुद्धा मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून देईन. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.